पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्. नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आतापर्यंत आपण 25व्या श्लोकातील पहिल्या चरणातील पूर्वार्थाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या पुढील भागाचा आपण विचार करीत होतो. मागील वेळेस आपण स्वप्रभो या पहिल्या चरणातील दुसऱ्या भागाचा विचार केलेला आहे. समाधी साधण्यासाठी ज्ञानमार्गामध्ये काय आहे हे या श्लोकांच्या द्वारे आपण पाहत आहोत. 25व्या श्लोकामध्ये सविकल्प समाधीचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे. सविकल्प मधील शब्दान्वित समाधीचा हा विचार आपण या ठिकाणी करीत आहोत. असंग, सत, चिद आणि आनंद अशा शब्दांचा आपण मागे अभ्यास केलेला आहे. नंतर आपण स्वप्रभो या शब्दाचाही अभ्यास मागील वेळेस केलेला आहे. स्वप्रभो म्हणजे जे स्वतः प्रकाशित आहे, जे दुसऱ्याकडून प्रकाशित केलं जात नाही, त्याला स्वप्रभो असं म्हणतात. जगामध्ये काही पदार्थ दुसऱ्याला प्रकाशन करतात, पण दुसऱ्याला प्रकाशन करण्याच्या आधी त्यांना दुसरीकडून प्रकाश घ्यावा लागतो. त्यांना स्वप्रकाशित, स्वप्रभो असं खरं तर म्हणतायत. म्हणून दिसायला जरी ते प्रकाशमान असे पदार्थ दिसत असले तरी सुद्धा ते काही खरे प्रकाशमान नाहीत, ते परप्रकाशित आहे. चंद्र, ट्यूबलाईट अशा आपण काही पदार्थ पाहिले. नंतर प्रकाशन कशासाठी करायचं याचाही आपण विचार केलेला आहे. व्यवहारामध्ये जसं हा जो प्रकाश आहे हा अंधार घालविणारा आहे, म्हणजे अंधाराच्या नाशासाठी प्रकाशाचा उपयोग आहे. आणि तो अंधार नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही पदार्थ असतात ते सगळे आपल्याला उघड होतात, म्हणजे ते माहीत होतं की इथे हे काय आहे. म्हणजे अंधारात लपलेल्या पदार्थांचा आपल्याला अनुभव यावा किंवा ते पदार्थ आपल्याला उघड व्हावेत म्हणून प्रकाशाचा उपयोग आहे, असा आपण विचार केलेला आहे. त्याही पुढे आपण असा विचार केलेला आहे की ज्याप्रमाणे अंधार असतो त्याप्रमाणे अविद्या किंवा अज्ञान असतं. तर अज्ञानाला नष्ट करायचं असेल तर आपल्याला ज्ञान पाहिजे. म्हणजे ज्ञान हा खरं तर काय आहे, प्रकाश आहे. म्हणून ज्ञान आणि प्रकाश हे तसे पाहिले तर जवळजवळ एकसारखे म्हणता येतील किंवा समानार्थी म्हणता येतील असे शब्द आहे. प्रकाशाने जसा अंधार दूर होतो तसा ज्ञानाने अज्ञान दूर होतं असं आपल्याला माहित आहे. तर असा आपण अर्थ करण्याचं कारण की ज्याप्रमाणे एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, म्हणजे त्या पुस्तकाच्या द्वारे जे लपलेले विषय असतात ते उघड केले जातात, म्हणून त्याला प्रकाशन करणे असं म्हणतात. तर पाकशास्त्राचं हे पुस्तक आता प्रकाशित झालं असं म्हटलं की पाकशास्त्राविषयी त्यामध्ये अज्ञान दूर केलेलं असतं, किंवा पाकशास्त्रामध्ये जे काही विषय साधारण माणसाला माहीत नसतात त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये प्रकाश टाकलेला असतो. आणि त्या पुस्तकाचा उपयोग करून एखादा मनुष्य एखादा पदार्थ बनवू शकतो किंवा पाककृती करू शकतो. असं पाकशास्त्राच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा हेतू आहे. म्हणून पुस्तक प्रकाशित झालं म्हणजे तो एक विशिष्ट विषय उघड झाला, उघड करण्याचा तो त्यांचा प्रयत्न आहे. तर प्रकाशित करणे किंवा प्रकाशन करणे हे प्रकाशमान पदार्थाकडून शक्य आहे. म्हणजे ज्याला त्या विषयाचं ज्ञान आहे
त्या विषयाची ज्याला माहिती आहे त्याच्याच द्वारे ते प्रकाशन होऊ शकतं. ज्यांना त्या विषयाचं ज्ञान नाही त्यांच्याकडून ते पुस्तक प्रकाशित होऊ शकत नाही. म्हणजे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी तो जो लेखक असतो तो कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या मार्फत जरी त्याने ते प्रकाशित केलं तरी खरं प्रकाशन करणारा तो लेखक असतो. तर त्या लेखकाने ते प्रकाशित केलेलं आहे. तर प्रकाशक जो आहे म्हणजे तो उघड करणारा जो आहे तो खरं तर लेखकच असतो. तर एखादा विषय उघड करणं म्हणजे तो प्रकाशित करणे असा विषय आहे. हे आपण मागील वेळेस पाहिलं होतं. तर आपल्याला काय उघड आहे आणि काय लपलेलं आहे हे शोधावं लागेल. काय उघड करायचं आहे, काय उघड करण्यामध्ये आपलं आयुष्य गेलं पाहिजे हे आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. प्रत्येक जण काही ना काही समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येकाला कशाची गरज वाटते, काही ना काही समजून घ्यायचं, काहीतरी कळून घ्यायचं. म्हणजे काहीतरी लपलेलं आहे आणि ते उघड झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तर काय उघड झालं पाहिजे, काय कळलं पाहिजे, हा विषय कोणाचा आहे? काय उघड व्हायला पाहिजे हा विषय कोणाचा आहे? ज्याचा त्याचा विषय आहे. तो कोणाचा विषय आहे? ज्याचा त्याचा आहे. पण आपलं जगणं तसं नाहीये. आपण जे काही शिकतो, म्हणजे आपण जे काही उघड करू पाहतो याच्यामध्ये आपला स्वतःचा किती वाटा आहे, म्हणजे आपल्याला किती इच्छा आहे की हे उघड व्हावं, हा एक मोठा अभ्यासाचा विषय. साध्या व्यवहारामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती, परमार्थाचा विषय नाही ते काही. व्यवहारातली परिस्थिती अशी आहे की आपल्याला काय उघड करून घ्यावं वाटतं, जे आपल्याला उघड करून घ्यावं वाटतंय तेच आपण उघड करून घेतो का? या व्यवस्थेमध्ये जे बाकीचे सगळेजण आहेत यांच्याप्रमाणे आपण उघड करून घेतो, हा एक मोठा विषय आहे. म्हणजे आपण मागे विचार केल्याप्रमाणे लहान मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याला शाळेमध्ये जे शिकवणार आहे ते उघड करून घ्यायची असतं काय? त्याला त्याची कल्पना पण नसते. 10वीतून तो 11वीत गेला, 11वीतून 12वीत गेला, सायन्सला गेला, आर्ट्सला गेला, कॉमर्सला गेला, इंजिनिअरिंगला गेला, मेडिकलला गेला, कुठेतरी गेला. तर इकडे गेल्यानंतर खरंच सगळेच मुलं त्यांना ते शिकायचं असतं म्हणून तिकडे जातात का? काही वेळेस जरी म्हटले की नाही मला शिकायचं होतं म्हणून गेलो, पण त्याने कुठून पाहिलेलं असतं हे शिकायचंय म्हणून? तर जगामध्ये समाजामध्ये जे काही माणसं आहेत त्यांचं तो पाहतो, मग त्याला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून तो त्याच्यासाठी ते उघड करण्याच्या नादी लागतो. म्हणजे तो डोक्यात प्रकाश पाडायचा आहे. तर हा डोक्यात प्रकाश पाडायचा हे त्याला कोणी सांगितलं? या विषयाचा आपल्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे हे त्याला कोणी सांगितलं? एक तर त्याला समाजाने सांगितलं, परिस्थितीने सांगितलं, किंवा कधी त्याला थोडंफार वाटलं. अशा पद्धतीने तो करत असतो. म्हणजे माणूस एखादा विषय शिकतो तर त्याला पोट भरायचं असतं म्हणून शिकतो. त्या विषयाचा त्याच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून तो शिकतो असं नाही. तो कोणी पोट भरण्यासाठी तो प्रकाश डोक्यात पडून देतो, कोणी अन्न कमवण्याच्या पुढे जाऊन धन कमवण्याच्या पाठीमागे त्या प्रकाशाचा विचार करतो. त्याला एवढं धन मिळेल म्हणून तो प्रकाश डोक्यात पडला पाहिजे. कोणाला वाटतं काहीतरी मान मिळेल म्हणून तो प्रकाश डोक्यात पाडून घेतला पाहिजे. कारण उदाहरणार्थ एखादा महाराज जर झाला तर त्याला काही त्याच्यातून पोट भरता येईल, पोट भरायचंय म्हणून तो महाराज होईल असं काही सांगता येत नाही. धन मिळतं म्हणून महाराज होईल असं सांगता येत नाही. पण काही काही मान मिळतो म्हणून महाराज होतो. म्हणजे महाराज व्हायचं तर का? महाराज होणे म्हणजे तो अभ्यास आहे काहीतरी. तो प्रकाश डोक्यात का पाडून घ्यायचा? म्हणजे तुकोबाचे अभंग, ज्ञानोबांचे अभंग हे सगळे पाठ का करायचे, लक्षात का ठेवायचे? तर मग ते लोकांना सांगता येईल महाराज हो आपण, मग आपल्या डोक्यात जो प्रकाश पडला त्याचा उपयोग काय? तर महाराज होण्यासाठी. तर अशा प्रकारे प्रत्येक जण प्रकाश आपल्या डोक्यात जो पाडून घेण्याचा विचार करतो हा कशासाठी करतो हा मोठा प्रश्नच आहे. तर सगळेजण काही एकाच हेतूने हा प्रकाश डोक्यात पाडून घेत नाही. प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रकाश पाडणं किंवा प्रकाशित करणं हा जो काही व्यवहार दिसतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हेतू निरनिराळा आहे. बऱ्याचशा लोकांचा हेतू जुळतो, काही लोकांचा एका विशिष्ट विषयावर तो हेतू जुळतो. म्हणजे जसं काही लोकांचा पैसे मिळवणे हा एकच हेतू असतो आणि त्यासाठी सगळे एकत्र जमतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये जर 500 माणसं कामं करत असतील तर 500 माणसं जी कामं करतात ते कशासाठी करतात? त्यांना काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे किंवा त्याच्यातून काहीतरी त्यांना डोक्यात प्रकाश पडायचा आहे म्हणून काही करत नाही. अख्खं आयुष्य ते काम कशासाठी करतात? म्हणजे ती मशीन कशी चालवायची,
त्याच्यामध्ये काय अडचण आली तर दुरुस्त कशी करायची, किंवा किती प्रोडक्शन कसं निघालं पाहिजे, हे सगळ्याचा ते काय अभ्यास करतात, प्रकाश पाडून घेतात. तो कशासाठी काढून घेतात? कारण त्यांना त्याच्यातून फक्त काय पाहिजे असतं, फक्त पैसे पाहिजे असतं. पैशा व्यतिरिक्त त्यांना काही घेणं नसतं. म्हणजे पैशासाठी ते सगळं ते अख्खं आयुष्य करतात. असा प्रत्येक जण जो काही प्रकाश स्वतःच्या डोक्यात पाडून घेणार आहे हे कुठल्या तरी कारणाने घेणार आहे. आणि जेव्हा कुठल्याही कारणाशिवाय डोक्यात प्रकाश पाडून घेण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा तो व्यवहार सगळ्यात पवित्र असतो. त्याला काहीच कारण नाही आणि तो खरा प्रकाश चांगला असतो. कुठलाच हेतू नाही त्याला, तो सगळ्यात जास्त पवित्र. उदाहरणार्थ एखाद्याला भजन गावं वाटलं, भजन शिकायचंय, म्हणजे कचाल काय, त्याला कुठला राग वापरला पाहिजे, कुठल्या पद्धतीने भजन म्हटलं पाहिजे, हे एखादा जर शिकला तर ते शिकण्यामागे प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. म्हणजे कशासाठी शिकतो हा मोठा प्रश्न आहे. बरं वाटतं म्हणून शिकतो. कशाला बरं वाटतं म्हणजे काय वाटतं, बरं वाटतं म्हणजे काय, मनाला बरं वाटतं का नक्की काय? कारण एखाद्याने भजन हे भगवंताच्या स्तुतीसाठी म्हणावं असं जर समजा असेल तर भगवंताच्या स्तुतीसाठी भजन म्हणणाऱ्यांची संख्या किती? भगवंताची स्तुती करायची म्हणून भजन म्हणतात असे किती लोक असतील? म्हणजे हेतू काय आहे? हेतू फक्त भगवंताच्या स्तुतीसाठी भजन म्हणायचं असा हेतू ठेवून भजन म्हणणारे किती असतील? फार थोडे असतील. फार म्हणजे नावाला मोजता येतील एवढेच लोक असतील. म्हणजे भजन म्हणू नये असं नाही, पण भजन भगवंताच्या ज्या कारणासाठी असायला पाहिजे ते कारण पण नाही. तर त्यामुळे जेवढा काही प्रकाश आपण या डोक्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करतो अख्खा आयुष्यभर, त्याच्यामध्ये आपला हेतू पूर्ण झाल्यासारखा वाटतो. तो पूर्ण होईलच याचं काही शाश्वती नाही. पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला नक्की कुठला प्रकाश पाडून घ्यायचा होता डोक्यात हे लक्षात राहत नाही. काय शिकायचं होतं नक्की आपल्याला? कारण आयुष्यभर आपण काहीतरी करतोय. काहीतरी करण्याच्या आधी काहीतरी शिकावं लागतं. कुठली गोष्ट करण्याच्या आधी शिकावी लागते. शिकल्याशिवाय करता येत नाही. ओबड धोबड का होईना ती शिकावी लागते आणि मग ती करता येते. कळत न कळत पण का होईना ती शिकावी लागते, मग करता येते. म्हणजे कुठली गोष्ट करण्याच्या आधी ती शिकावी लागते म्हणजे त्याच्या डोक्यात प्रकाश पाडून घ्यावा लागतो. आपलं अख्खं आयुष्य आपण जे काही करत आलो, अख्खं आयुष्य आपण जे काही केलेलं आहे, हे जे काही केलं ते आधी काही ना काही पद्धतीने कसं काय होईना शिकलोय. त्याच्याशिवाय आपण इथे आलेलो नाही. कुठलीही गोष्ट असो, तुम्ही या ठिकाणी येऊन बसलेले आहात तर इथे येऊन बसण्याची क्रिया तुम्ही केली कारण काहीतरी शिकले, त्याच्यामुळे आले. काहीतरी शिकल्याशिवाय तुम्ही हे इथे येऊन बसण्याची क्रिया करू शकत नाही. जगातली कुठलीही क्रिया शिकल्याशिवाय होत नाही. शिकल्यानंतरच, म्हणजे डोक्यात त्या विषयाचा प्रकाश पाडल्यानंतरच त्याचा पुढचा भाग होत असतो. त्याच्याशिवाय ते होणे शक्य नाही. मग काय शिकायचंय हेच आपल्याला माहित नाही. शिकतोय फक्त, आणि काय शिकायचं हे माहित नाही, काय करायचं हे माहित नाही. म्हणून अख्खा आयुष्य आपण जे काही केलं ते का केलं? जे केलं ते शिकलो थोडंसं. उदाहरणार्थ आपण शेती केली तर शेती का करायची? शेती केली म्हटल्यानंतर शेती शिकला असेल आधी. कारण शेतामध्ये जे काही काम करतो हे काम करतो म्हणजे शेतात काम करायचं आधी शिकलेलं असणार. तेवढ्या प्रकारच्या डोक्यात पडलेलं असणार की नांगर कसा चालवायचा आहे, कुठल्या वेळेस कुठलं पीक घ्यायचं, हे सगळं तो कळत नकळतपणे शिकलाय आणि म्हणून तो करतो. हे का केलं? का शिकला? जो शेती शिकला, जो शेती करतो तो एखादं दुकान चालवतो का? नाही. तो दुकान चालवायचं कसंही शिकलेला आहे का? नाही. मारवाडी जो असतो तो शेती करतो का? शेतकरी असतो. तो कंपनीत कामाला जातो का? प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जे काही करतोय त्याच्या मागे तो शिकलाय. तो तेवढ्या पद्धतीने शिकलेला आहे आणि तो तेवढं शिकून मग पुढे तो करतो आहे. हे सगळं का हा प्रकाश आपण डोक्यात पाडून घेतो? का हा आपण डोक्यात प्रकाश पाडला आणि का करत आलो हे सगळं? तर प्रत्येकाची उत्तरं जी आहेत काही ना काही असतात. म्हणजे मी हे सगळं शिकलो कारण मला पैसे कमवायचे होते. म्हणजे मी शेती का करतो? कारण मला पैसे पाहिजे. पैसे जर चांगले पाहिजे तर शेती कशी करायची हे आधी नीट शिकलं पाहिजे. शेती नीट करायची शिकलं तर पैसे मिळू शकतात. आणि म्हणून एखाद्याने नीट शिकल्यानंतर त्या प्रकारे जर तो नीट व्यवहार केला तर त्याला तेवढे पैसे नीट मिळतात. मग पैसे कमवणे हा ज्याचा जर हेतू असेल त्याला ह्या विषयाचा काय उपयोग आहे? म्हणजे एखाद्याला जर आपण काय करतो, हे कशासाठी करतो हे माहीत नसेल
काय करतो, कशासाठी करतो ह्याचा जर थांगपत्ता नसेल तर तो फक्त करणार आणि शेवटी मरणार आहे. त्याच्या पलीकडे त्याचं काही होणार नाही. आणि त्याला जे काही फल वाटतं त्यातलं, की आपल्याला हे मिळतं, म्हणजे पैसे मिळतात, मग पैसे मिळाले की काहीतरी सुख मिळतं किंवा जे काही त्याला वाटतं तेवढ्या ह्याच्यात तो सुखी आहे. मग त्याला काही या विषयाचा उपयोग नाही. आपल्या डोक्यात काय आपण प्रकाश पाडून घ्यायचा आहे हा विषय जिथपर्यंत एखाद्याला पक्का नसतो तिथपर्यंत त्याची धावपळ नुसती आपली असायची म्हणून असते. म्हणजे एखादा आपल्या घरातलं काहीतरी काम करत होता आणि त्याला आपण सहज म्हटलं चल येतो का आळंदीला, मग तो म्हटलं नको ये जाऊन तू, मग आपण म्हटलं चल रिकामा बसलाय काहीतरी करतो तर चल तिकडे, मग त्याला आपण आळंदीला घेऊन गेलो. मग तो आळंदीला आला, दर्शन वगैरे घेतलं, परत घरी आला. आता त्याने आपल्या सोबत येऊन आळंदीला आलेला आहे, दर्शन पण घेतलं, हे सगळं केलंय त्याने, पण काय प्रकाश काय पडलाय त्याला, त्याच्यात काय, त्याला काय उपयोग काय त्याचा? कारण त्याला हे माहित नाही की हे करायचं कशा. बरं केलं तर मग त्याला त्याच्यात बोलता बोलता आपण जरी सांगितलं की तू आळंदीला तर तुला बरं वाटेल, शांत वाटेल, तुझ्या काही अडचणी असतील ते सुटतील, असं होईल तसं होईल, असं काहीतरी त्याला सांगितलं की मग त्याला बरं वाटेल. आणि तसं जर झालं बरोबर तर तो म्हणेल हा बरोबर आहे, मग तो स्वतःहून परत आळंदीला जाईल. तुम्हाला जर संसारात काही अडचण नको असेल तर तुम्ही मग स्वतःला कोपऱ्यावर गवऱ्या थापा असं जर एखादा म्हणला तर एखादा गवऱ्या पण थापेल. आता काहीतरी कोणाला तरी पाहिजे असतं, मग त्याच्यासाठी त्याला जर कोणीतरी काही सांगितलं तर ते करतो, तेवढा डोक्यात प्रकाश पाडून घेतो, तेवढा विषय त्याचा संपतो. म्हणून एखादा प्रकाश डोक्यात पडल्याशिवाय पुढे त्याचा कुठलीही क्रिया काही होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. तो प्रकाश पडावाच लागतो. म्हणजे प्रकाश पाडल्याशिवाय त्याला ते कळणार. तो प्रकाश कोणी पाडायचा? पुस्तकांच्या द्वारे पडू शकतो किंवा कोणीतरी त्याला सांगू शकतं. मग ज्याला थोडंफार कळलंय तो सांगू शकतो, ज्याला नीट कळलंय तो सांगू शकतो, किंवा त्याचा तोच शिकू शकतो, बघून बघून शिकू शकतो. कारण एखाद्याला विचारलं तू गाडी कशी चालवायला शिकला, तो काय नाही बघून बघून शिकलो असं म्हणतो. त्याला काही कोणी शिकवलेली नसते, पण तो शिकतो असंच. तर तो पाहून पाहून त्याचं शिकतो, असं पण होतं. म्हणजे प्रकाश त्याचा तो पाडून घेतो. तर अशा प्रकारे आपलं जे काही आयुष्य आहे या आयुष्यामध्ये पूर्णतः संपूर्ण वेळ आपण काहीतरी काय करत आहोत, शिकत आहोत आणि काहीतरी करत आहोत. परंतु आपण हे काय शिकतो आणि करतो यामध्ये आपल्याला कुठे थांबायचंय आणि नक्की काय शिकायचंय, कुठला प्रकाश पाडून घ्यायचा आहे, कुठून पाडून घ्यायचा आहे याचा काही तपास नाही. म्हणून सावध व्हावं लागेल. जे काही आपण करतो, जे काही शिकतो याच्यामध्ये आपल्याला स्वप्रभोपर्यंत जाता येईल का नाही हा मोठा प्रश्न. तर स्वप्रभो जो आहे हा शब्द जो या ठिकाणी वापरलेला आहे त्या शब्दापर्यंत जर पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला नको ते प्रकाश डोक्यात पाडवणं बंद करायला पाहिजे. कारण हे सगळे जे प्रकाश आहेत हे सगळे प्रकाश देणारे परप्रकाशित आहेत. जे आपल्याला कळतंय, जे आपल्याला समजतंय, ते ज्यांच्यामुळे समजतंय ते सगळे परप्रकाशित आहे. म्हणजे आपल्याला डोळ्याने पदार्थ दिसतात, उदाहरणार्थ हा ग्रंथ आहे. आता हा पदार्थ आपल्याला डोळ्याने दिसतो, पण डोळ्याने दिसतो तो आपल्याला असं वाटतं की डोळा त्याला प्रकाशन करतो, पण डोळा काही त्याला प्रकाशन करत नाही. त्याला प्रकाशन करणारा कोण आहे? डोळा नाही. पण त्याच्या पुढे कोणी विचार करू शकत नाही. साधारण माणसाला वाटतं की डोळा पाहतो. शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर कळतं की डोळा पाहत नाही, किंवा एखाद्याने स्वतःहून विचार केला तरी कळतं डोळा पाहत नाही, किंवा एखाद्याने कोणाकडून ऐकलं तरी कळतं की डोळा पाहत नाही. मग कोण पाहतो असा प्रश्न येतो. डोळा पाहत नाही, पाहतो कोण? मन पाहतं. म्हणजे मन हे डोळ्याला प्रकाशन करतं आणि मग डोळा हा विषयाला प्रकाशन करतो. म्हणजे डोळा हा काही खरा स्वप्रभो नाहीये. डोळा हा स्वप्रभो नाहीये, मन स्वप्रभो. हे कधी कळणार? मूर्ख माणसाला कळू शकत नाही. कारण ज्यांना मी मगाशी आधी सगळं जे वर्णन सांगितलं अशा प्रकारच्या गोंधळामध्ये जे पडलेले आहेत ते पण काय करतायत? डोक्यात प्रकाशच पाडून घेत आहेत. पण त्यांचं प्रकाश पाडणं वेगळ्या कारणासाठी आहे, आपलंही त्यासाठीच असेल तर आपल्याला हा विषय कळू शकत नाही. स्वप्रकाशित किंवा स्वप्रकाश देणारा, दुसऱ्याला प्रकाश देणारा, स्वतःलाही प्रकाश देणारा असा पदार्थ जर आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या बाकीच्या गोंधळातून थांबलं पाहिजे. किमान कुठला पदार्थ परप्रकाशित आहे हे तरी लक्षात घेतलं पाहिजे. डोळा हा परप्रकाशित आहे. डोळ्याला मन प्रकाशन करतं, म्हणजे मनाने डोळ्याला प्रकाशन केलेलं आहे. पण या मनाला सुद्धा प्रकाशन कोणी केलेलं आहे? मागच्या वेळेस आपण हा विषय विचारात घेतला होता. मनाला कोणी प्रकाशन केलेलं आहे?
मनाला जीवाने प्रकाशन केलेलं आहे असा आपण मागे विचार केला होता. जीव हा मनाला प्रकाशन करतो. जीव हा खरा स्वप्रभू आहे खरा, पण जीव हा खरा स्वप्रभू राहिलेला नाही. कारण स्वप्रभू या शब्दाचा विचार करायचा आहे, तर स्वप्रभू या शब्दाचा विचार केल्यानंतर सूर्य हा स्वप्रभू आहे म्हणजे स्वतः प्रकाशमान आहे असं जर एखाद्याने विचार केला तर तो काही तो मुक्त होणार नाही. पण त्यातल्या त्यात व्यवहारामध्ये सूर्य हा स्वप्रकाशित आहे, म्हणून सूर्याची एखाद्याने उपासना केली तर त्याला तेवढी शक्ती तयार होईल, कारण तो चंद्रापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. कारण चंद्र हा परप्रकाशित आहे, सूर्य हा स्वप्रकाशित आहे, म्हणून त्याला तेवढं फल जास्त मिळेल एवढंच म्हणता येईल. तर स्वप्रभो खरा तर आहे जीव, पण हा जीव स्वप्रभो राहिलेला नाही. म्हणजे तो स्वप्रभो आहे का नाहीये हेच तपास नाही, किंवा जीव हा प्रकारच माहित नाही. ज्याची दृष्टी कायम करण्यामध्ये गुंतलेली आहे, काहीतरी करत राहायचं आणि जे करत राहतो त्याचीच अक्कल कमवत जायची. ह्याच्यामध्ये जो मनुष्य मरतो त्याला जीव हा स्वप्रभो हे कळण्याचा विषय येत नाही. कारण आपलं आयुष्य कशामध्ये जातं, काहीतरी करण्यात जातं, आणि काहीतरी करायचं म्हणजे काहीतरी डोक्यात प्रकाश पाडून घ्यावा लागतो. मग आपण जे काही करत बसलो, जे काही करतोय आपण ते करतोय म्हटल्यानंतर ते आपल्याला चांगलं करायचं असेल किंवा एका विशिष्ट पातळीपर्यंत करायचं असेल तर तेवढ्या प्रमाणात डोक्यात प्रकाश पाडूनच घ्यावा लागतो, आणि ह्याच्यात आयुष्य जातं. मग 10-20 वर्ष जर आपण एखादी गोष्ट केली तर 10-20 वर्षात आपण त्या गोष्टी करण्यासाठी तेवढ्या प्रकारचा प्रकाश डोक्यात पाडून घेतलेला असतो. म्हणून मग पुढची 10 माणसं गोळा होतात आणि ते म्हणतात त्यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे, मग जरा काहीतरी शिकवा आम्हाला पण. मग उरलेली 20 वर्ष आपण त्याच्यात घालवतो. कशामध्ये? जे आपण करत बसलो होतो ते आपण दुसऱ्याला शिकवण्यात आयुष्य घालतो, म्हणजे आपण त्याला प्रकाशित करतो, पण त्याला हे माहित नाही की आपण स्वतःच परप्रकाशित आहोत. तर आपलं अख्खं आयुष्य काहीतरी करण्यात जातं, जे करतो तेच कळून घेण्यात जातं. त्यामुळे स्वप्रभो कुठला आलाय काय आलाय त्याच्याविषयी कुठे राहत नाही. मुळात ज्या शरीराकडून आपण सगळं करतो, ह्या शरीराकडून आपण सगळं करतो, मग ह्या शरीराचं तरी ज्ञान आपल्याला कुठं आहे? मग हे शरीर जे आहे ते स्वप्रकाशित आहे का याचा तरी कुठं अभ्यास आहे? याचा तरी कोणी विचार केला का? गरज काय? म्हणजे गरजच नाही ना. ज्या शरीराच्या द्वारे आपण सगळं करतो ते शरीर स्वप्रकाशित आहे का? म्हणजे त्याला स्वतःची चेतना आहे का? स्वप्रकाशित आहे का म्हणजे त्याला स्वतःची चेतना आहे का? का ते परप्रकाशित आहे? याचा विचार करायला वेळ कोणाला आहे? किंवा याचा विचार कोण करतो? या शरीराचा मनुष्य मरेपर्यंत उपयोग करून घेतो, मरतो, पण मरेपर्यंत तो हा विचार करत नाही की हे शरीर स्वप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे. कारण हे शरीर स्वप्रकाशित आहे का परप्रकाशित याचा विचार कोणी शिकवलेला नाही. याच्याकडून काहीतरी करणे आणि त्या करण्याचाच विचार फक्त आहे. असं करायचं तसं करायचं, मग त्या करण्यामध्ये चांगलं करायचं वाईट करायचं, असं करायचं तसं करायचं, याच्या पलीकडे विचार नाही. ज्याच्याद्वारे करतो त्या शरीराला स्वप्रकाशित म्हणता येतं का? किंवा तो स्वप्रकाशित आहे का? म्हणजे तो स्वप्रभू आहे का? याचा विचार करतो कोण? याचा विचार शिकवतो कोण? किंवा याचा विचार सांगतो कोण? किंवा असा प्रश्नच कोणाला निर्माण होतो? म्हणजे लहान मुलाला जन्माला आल्यानंतर त्याचे आईबाप थोडी विचारतात किंवा सांगतात की बाळा रे, तू आता जन्माला आलास, तू जे शरीर घेऊन आलास ते शरीर जे आहे हे स्वप्रकाशित आहे का नाही शोध. असं कुठल्या आईबापाने शिकवलं का कोणाला? किंवा कुठल्या आईबाप असं थोडी सांगतात त्याला की बाबा रे, तू आता शोध की आहे ना, तुझ्याकडे जे शरीर आहे म्हणजे हे जे आहे हे स्वप्रकाशित आहे का नाही. असं कोणी शिकवतात काय? असं शिकवत नाही. उलट ते म्हणतात तू हे कर ते कर, असं कर तसं कर, हे चांगलं कर हे कर, असं शिकवतील. हे सगळं शिकवतील. पण ज्या शरीराच्या द्वारे करतो त्या शरीराकडे बघून कोणी असं म्हणत नाही की हे शरीर स्वप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे. त्यामुळे जिथपर्यंत हा प्रश्न एखाद्याला निर्माणच होणार नाही तिथपर्यंत त्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. तर हे शरीर जे आहे ते संपूर्ण शरीर, या शरीरातला प्रत्येक कण आणि कण म्हणजे रोम आणि रोम हा काय परप्रकाशित आहे. हा काय परप्रकाशित आहे. याला स्वतःचा प्रकाश नाही, पण सगळे लोक यालाच बघतात आणि सगळे लोक याला खरं समजतात. सगळ्या लोकांना वाटतं हा खरा आहे. आपल्याला लोक पाहत नाहीत. आपल्याला कधी कोणी पाहिलेलं नाही. आपल्याला कधी कोणी पाहिलेलं नाही. ज्याला पाहिलं ते हे शरीर आहे. ज्याला पाहतात आपल्याला पाहत नाही कोणीच पाहिलं. तुम्ही मला कधी पाहिलंय का?
तुम्ही मला कधीही पाहिलेलं नाही. मी तुम्हाला कधी पाहिलंय का? मी तुम्हाला कधीच पाहिलेलं नाही. तुम्ही ज्याला पाहतात ते शरीर आहे, आणि ते शरीर जे आहे ते शरीर जाळलं जाईल, पुरलं जाईल, काहीतरी त्याचं होईल. त्यामुळे मला तुम्ही कधी पाहू शकत नाही. ज्याला पाहताय ते काय आहे? ते स्थूल शरीर आहे, पंचमहाभूताचं बनलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मी जाईन तेव्हा तुम्ही म्हणणार गेला. काय म्हणणार? म्हणजे जो गेला त्याला पाहता आलं होतं का आपल्याला? त्याला पाहता आलं नव्हतं, तो गेला. आपण म्हणतो तो गेला. गेला म्हणजे कुठे गेला? कुठे गेला माहित नाही, पण तो गेला. तो जो गेलाय त्याला पाहता आलं नव्हतं आपल्याला. तसं आपण जे आहे ते आपण त्या दुसऱ्यालाही पाहू शकत नाही, आपण आपल्यालाही पाहू शकत नाही. आपल्याला आपण जे वाटतो ते आपण नाही आहे, पण आपल्या डोक्यात असा प्रकाश आहे की जे आपण नाही त्याला आपण मी म्हणतो. हा आपल्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे. म्हणजे आपल्याला ना परप्रकाश माहिती आहे ना स्वप्रकाश माहिती आहे. हे शरीर मी आहे असा आपला समज असल्यामुळे, अशी आपली समज असल्यामुळे आपण म्हणजे हे शरीर स्वप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे याचा कुठला विचार करतोय? त्याची काही घेणं देणंच नाही. मुळात मी आधी म्हटलो की आपली प्रत्येकाची दृष्टी कशावर आहे? करण्यावर आहे. काहीतरी करत राहायचं. मग त्या करण्यामध्ये फार गोंधळ आहे. मग त्याच्यात काय करता येईल? चांगलं करायचं, वाईट करायचं, असं करायचं, तसं करायचं, धर्मरूप करायचं, अधर्मरूप करायचं, बरंच काय काय त्याच्यात पुढे फार मोठा गोंधळ. मग तो प्रत्येक जण रात्रंदिवस तोच विचार करत असतो. प्रत्येक जण म्हणतो असं करू नको बरं, असं केलं का तू, असं करायला नको पाहिजे होतं बरं. अख्खा आयुष्य ह्याच्यातच घालवतो. अख्खा आयुष्य प्रत्येक जण अख्खा आयुष्य याच्यात घालवतो की असं करायला पाहिजे नव्हतं, असं करायला पाहिजे होतं, हे केलं असतं तर बरं झालं असतं, असं केलं असतं तर बरं झालं असतं, असं केलं तर बरं होईल, तसं केलं तर बरं होईल. याच्या पलीकडे अख्ख्या आयुष्यात काही दिसत नाही कोणाच्याच. मुळात ज्या शरीराकडून तू हे सगळं करतोस, की ज्याला पुढे तू ह्या सगळ्या चौकटीत टाकत राहतो, ज्या शरीराकडून हे सगळं करतो ते शरीर मुळात परप्रकाशित आहे. त्याला स्वतःचा काही प्रकाश नाही, परप्रकाशित. मग परप्रकाशित गोष्टीचं एवढं कौतुक करायचे कारण नसतं. त्या ट्यूबलाईटचं एवढं कौतुक करायचं कारण नाही. करंट त्याच्यातून जो पास होतो त्याचं महत्वाचं काम कोणाचं महत्वाचं आहे? ट्यूबलाईट महत्वाची. ही नाही तर दुसरी असते. ही नसली तर काय असेल? दुसरी असेल. ट्यूबलाईट नसेल तर बल्ब असेल, ते बदलतं, त्याने काय होत नाही. त्याच्यावर पण करंट बदलला तर काय होत नाही. करंटला काय पर्याय नाही. करंट त्याच्यातून पास केलाच पाहिजे, हे ना. करंट गेला तरच ते लाईट पडेल. आता शरीर बदलल्याने काय होत नाही. शरीर बदलत राहतो. आपण अनंत जन्म अनंत प्रकारचे शरीर घेऊन बसलो, अनंत प्रकारच्या शरीराच्या द्वारे अनंत प्रकारच्या क्रिया केल्या आपण. पण प्रत्येक या सगळ्या क्रियांमध्ये आपण त्या क्रियेतच गुरफटत राहिलो. त्या क्रियेत अशा पद्धतीने गुरफटत राहिलो की ज्या शरीराच्या द्वारे आपण ती क्रिया करतो त्या शरीराला मुळात स्वप्रभू म्हणता येतं का नाही याचा विचार काही केलेला नाही. आणि त्या स्वप्रभूची आवड तरी आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे. बरं, हे शरीर परप्रकाशित आहे, मग असू देत, आपण करतो. दुसऱ्याच्या संपत्तीवर शहाणा मनुष्य जगत नाही. शहाणा मनुष्य दुसऱ्याच्या संपत्तीवर जगत नसतो. तो स्वतः काय करतो? स्वतः कमवतो आणि स्वतः खर्च करतो. हे जसं व्यवहारात दिसतं. शहाण्या माणसाचं लक्षण काय व्यवहारामध्ये? जो स्वतः कमवतो आणि स्वतः खर्च करतो. मग खर्च करू न करू तो याचा प्रश्न, पण स्वतः कमवतो हा मनुष्य व्यवहारामध्ये शहाणा असतो. त्याप्रमाणे जे शरीराला स्वतःचं काहीच नाही, मग याची पापणी सुद्धा हलू शकत नाही, पापणी हलवण्याची ताकद सुद्धा नाही याच्यामध्ये. हे ज्या शरीरामुळे सगळं करतोय असं आपण वाटतं, या शरीरामध्ये पापणी हलवण्याची क्षमता नाही. ज्या शरीराला आपण समजतो की मी हे करतो, मी ते करतो असं समजून आपण जगतभर मिरवतो, त्या शरीराला स्वतःची काहीही शक्ती नाहीये. म्हणजे त्याचं प्रकाशित होणं जे आहे, हा प्रकाशित झाला असं जे वाटतंय, मुळात ते त्याचं नाहीच आहे. त्याच्या डोळ्यामध्ये म्हणजे या शरीराला लागलेल्या डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती दिसते, कानात ऐकण्याची शक्ती दिसते, त्वग इंद्रियामध्ये स्पर्श जाणण्याची शक्ती दिसते. जे काही या शरीरामध्ये आहे असं वाटतंय हे सगळं त्याचं काहीच नाही. हे त्याच्यामुळे नाहीच आहे. त्याच्या आतमध्ये जे मन आहे त्या मनाची ती काय आहे? खरी तर शक्ती आहे. तो मन जे आहे ते मनापासून तो प्रकाश आहे. त्या मनाच्या त्या प्रकाशात हे सगळे इंद्रिय काम करीत आहेत. हे शरीर जे काम करतं, हे शरीर जे काही करतं ते त्या मनाच्या प्रकाशात सुरू आहे. म्हणून मन हे स्वप्रभू आहे, शरीर नाही. पण मन जे आहे या मनाला सुद्धा खरं स्वप्रभू म्हणता येत नाही. तर मनाच्या पाठीमागे जो जीव आहे तो खरा स्वप्रभू आहे. मग खरा आपली संपत्ती आहे जीव.
आपली खरी संपत्ती काय आहे? जीव. कारण जीव नाही तर काही नाही. काय आहे? जीव नाही तर काही नाही. जीव ही संपत्ती आहे. आणि आपण सगळं देतो पण काय देऊ शकत नाही? जीव देऊ शकत नाही. कारण जीव ही खरी संपत्ती हे आपल्याला गुप्तपणे माहीत आहे. पण ते आपल्याला जेव्हा एकदम लक्षात येतं तेव्हा आपण म्हणजे एकदम अडचणीच्या वेळेस आपण ते लक्षात घेतो. साधारणपणे आपण लक्षात घेत नाही. खरी आपली संपत्ती आहे जीव. ज्या जीवाची आपल्याला काळजी वाटते, जो जीव आपल्याला प्रिय वाटतो, त्या जीवाविषयी आपल्याला काय माहित नाही. म्हणजे त्या जीवाविषयी आपल्याला काय झालेलं नाही, आपल्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. जीव म्हणजे काय हा आपल्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. ज्या जीवाशिवाय काही चालत नाही. जीव नाही तर काहीच चालत नाही. मग जीव नाही तर काही चालत नाही तरी सुद्धा आपण या जीवाविषयी अनभिज्ञ आहोत. म्हणजे जीव आपल्याला माहित नाहीये. जीव काय आहे हे माहित. प्रत्येक जण स्वतःकडे जे पाहतो तो जीव म्हणून पाहत नाही. आपण स्वतःकडे जीव म्हणून पाहत नाही. आपण काय म्हणून पाहतो? शरीर आणि त्याच्यावर आरोपित केलेले धर्म याला काहीतरी समजून आपण मी म्हणून पाहतो. जीव म्हणून आपण आपल्याकडे पाहत नाही. आपण जीव आहोत. आपण जीव आहोत. तो हा जीव आहे. हा जीव त्या मनाला प्रकाशन करतो. एवढं आपल्याला कल्पना नाही. मनाला सुद्धा जीव प्रकाशन करतो. मनाला म्हणजे सगळ्या वृत्तींना तो प्रकाशन करतो. सगळ्यांना तो प्रकाशन करतो. मग सगळ्यांना तो प्रकाशन करतो. पण हे सगळे त्याला प्रकाशन करण्याच्या कामाचे नाहीत. कोणाला प्रकाशन करतो हा मोठा विषय महत्वाचा असतो. जो पदार्थ सगळ्यांना प्रकाशित करतोय म्हणजे जो जीव सर्वांना प्रकाशित करतो, सर्वांना प्रकाश देतो, म्हणजे इंद्रियांना, वृत्तींना, शरीराला, त्याच्या बाहेरच्या विषयांना तो जीवच प्रकाशित करतो. पण हे सगळे त्याला जाणू शकत नाहीत. म्हणजे त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. मग हे सगळे जर त्याला प्रकाशित करू शकत नाही तर त्यांची जुळवाजुळव करत बसण्यात अर्थ काय आहे? मनुष्य हा कुठल्याही गोष्टींचा गोळा का करत बसतो? कुठल्याही वस्तू गोळा केव्हा कराव्या त्याचा काहीतरी उपयोग होत असेल तर. ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार नाही ते गोळा करून करायचंय काय? काय गोळा करत बसलं पाहिजे? चिंध्या. आपण जर 2 पाटी भरून चिंध्या गोळा केल्या तर उपयोग काय? उपयोग काय? व्यवहारात कोणी चिंध्या गोळा करत बसतो का? म्हणजे ज्या गोष्टीचा उपयोग नाही त्या वस्तू गोळा करत बसू नये. पण आपण आयुष्यभर अशा गोष्टी गोळा करत बसतो की ज्यांचा आपल्याला जीव स्वप्रभू आहे हे कळण्यात काहीही उपयोग नाही. तुमच्याकडे किती नातेवाईक असतील अंदाजे? प्रत्येकाची संख्या वेगळी आहे. पण प्रत्येकाकडे जे नातेवाईक आहेत ह्या नातेवाईकांचा उपयोग काय आहे? जीव हा स्वप्रभू आहे हे कळून घेण्यामध्ये यांचा उपयोग काय? कोणाचाही? माता पिता, बंधू बहीण, इष्ट मित्र, सज्जन सखा, राजा देशीचा चौधरी, सोयरी, अनेक भली भली, या सगळ्यांचा उपयोग काय आहे जीव कळून घेण्यामध्ये? कोणाचाच काही उपयोग नाही. कोणाचाच उपयोग नाही. किती गोळा करून बसलो आपण, आपल्याला करमत नाही यांना गोळा केल्याशिवाय. एक वेळ महाराज नाही आले तरी वाट चांगलं आहे, पण हे सगळी गोळा झाली पाहिजे असं पण वाटतं बऱ्याच वेळा, कळत न कळतपणे, नाही का? म्हणजे महाराज एवढं आपल्याकडे नाही आले, आपल्याशी गोळा मेळा नाही झाला तरी चालेल, पण नातेवाईकांचा गोळा मेळा नाही झाला तर फार कसतरी होत. म्हणजे महाराज म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय की अशी एखादी व्यक्ती की जिचा स्वप्रभाव कळून घेण्यामध्ये उपयोग होईल असं पेक्षा आपण म्हणजे असे पदार्थ गोळा करतो. किती गोळा करतो? कुठले पदार्थ किती गोळा करतो आपण? काय काय गोळा करत बसलो आपण? आपला हात तुटला तरी काय होत नाही, काय फरक नाही पडत, कारण त्याचा उपयोग नाही ना काही. हात तुटला तर तेवढा व्यवहार बंद पडेल, डोळे फुटले तर तेवढा व्यवहार बंद पडेल, कान फुटले तर तेवढा व्यवहार बंद पडेल, पाय तुटले तर तेवढा व्यवहार बंद पडेल. अहो हे शरीर गेलं तरी तेवढे व्यवहार बंद पडतील. मन मेलं तरी सुद्धा तेवढाच व्यवहार बंद पडेल. बुद्धी गेली तर तेवढाच व्यवहार बंद पडेल. काही त्यांचा उपयोग नाही. ह्या सगळ्यांचाच काही उपयोग नाही. हे सगळं गोळा करत बसलो आपण. आता ह्या सगळ्यांचं तर राहू दे, त्याच्या बाहेरचे अनेक पदार्थ गोळा करण्यात आयुष्य जाते आणि त्यांची हे गोळा करण्यामध्ये आपली जी धावपळ आहे ही थांबत नाहीये. काही गोळा करत बसू नये. पैसे गोळा केले, किती पैसे गोळा केले म्हणजे आपल्याला स्वप्रभू कळणार आहे. किती लाख रुपये कमवले म्हणजे, किती वेळा जेवलो म्हणजे स्वप्रभू कळेल. काय जेवलो म्हणजे स्वप्रभू कळेल. काही नाही, काही जेवा, काही जेवलं म्हणजे स्वप्रभू कळत नाही, काही पाहिलं म्हणजे स्वप्रभू कळत नाही, काही ऐकलं म्हणजे स्वप्रभू कळत नाही. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं जे आहे हे त्या प्रकाशावर सुरू आहे. त्या प्रकाशाने हे सगळं सुरू आहे. पण
पण या सगळ्यांचा उपयोग ते प्रकाश जाणण्यासाठी नाही, तो प्रकाश कळून घेण्यासाठी यांचा काहीच उपयोग नाही का? आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही शब्द ऐकताय म्हणजे कानाचा काहीतरी उपयोग आहे का नाही? असं वाटत असेल ना तर की मी काहीतरी बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय म्हणजे तुमच्या कानाचा उपयोग आहे का नाही स्वप्रभो कळून घेण्यामध्ये? असं वाटतंय ना की नाही वाटत आहे? उपयोग आहे का नाही तुमच्याकडे का? या कानाचा उपयोग स्वप्रभो कळून घेण्यामध्ये आहे का नाहीये? जिथपर्यंत या कानाने ते ऐकलं तिथपर्यंत नाहीये. कुठपर्यंत नाहीये? जिथपर्यंत कान ऐकतील तिथपर्यंत नाहीये. जेव्हा तो स्वप्रभो ऐकेल तेव्हा आहे. ऐकणारा कान आहे असा गैरसमज आहे. म्हणून कानाने जिथपर्यंत ऐकतो तिथपर्यंत उपयोग नाही. स्वप्रभो ऐकेल तर उपयोग आहे. कोणी ऐकलं पाहिजे? स्वप्रभोने ते ऐकलं पाहिजे. पण तो स्वप्रभो आपला गाठोड्यात आहे, त्याला आपण बाहेरच काढत नाही. आपलं ऐकतात कोण? कान. पाहतात कोण? डोळे पाहत नाही, डोळ्याला पाहता येत नाही, कानाला ऐकता येत नाही, मनाला पण ऐकता येत नाही, मनाला पाहता पण येत नाही. म्हणून स्वप्रभोने पाहिलं पाहिजे, स्वप्रभोने ऐकलं पाहिजे. नव्हे स्वप्रभोच ऐकत असतो, स्वप्रभोच पाहत असतो. पण स्वप्रभो ऐकतो, स्वप्रभो पाहतो हे वाचलं ना ऐकलं म्हणजे कळत नाही. त्याचं कारण काय आहे? हे जरी वाचलं एखाद्याने, शास्त्रात लिहिलं असतं, मग त्याची बुद्धी तल्लक असेल तू लक्षात ठेवू शकतो, पण त्याच्या पलीकडे काय नाही होऊ शकत. त्याचं कारण असं आहे की त्याला त्याने स्वप्रभो कळणार नाही. काय स्वप्रभो कळायचा असेल तर हे जे करण्यामध्ये तुम्हाला मागाशी सांगितलं, ह्या करण्यामध्ये जो रस असतो तो नष्ट व्हावा लागतो. तो रस नष्ट व्हावा लागतो म्हणजे तो स्वप्रभो जो आहे तो अनुभवात येतो. स्वप्रभो सगळ्याकडे. तुम्ही मी जे बोलतोय हे जे ऐकत आहात हे तुमचे कान ऐकत नाहीत, तो स्वप्रभोच ऐकतोय. तुमचं मन ऐकत नाही, तो स्वप्रभोच ऐकतोय. तुमचं ऐकणं आणि न ऐकणं, मी 10 शब्द बोललो आणि तुम्ही त्यातले 8 शब्द ऐकले, 2 ऐकले नाहीत. तर तुम्ही जे 8 शब्द ऐकले आणि 2 शब्द ऐकले नाहीत, हे दोन्ही त्या स्वप्रभोच. त्या स्वप्रभोनेच 8 शब्द ऐकले आणि त्या स्वप्रभोनेच 2 शब्द ऐकलेले नाहीत. पण हे जरी किती खरं असलं तरी आता तशी परिस्थिती नाही. कारण आता तशी परिस्थिती नाही, हे सत्य आहे. म्हणजे आता बोलणारा जो तुम्हाला जे वाटत महाराज बोलतात किंवा तोंड महाराजांचं बोलतंय असं जरी वाटत असलं तरी सुद्धा हे तोंड बोलत नाही, हे तोंडाला बोलताच येत नाही आणि हे महाराज पण बोलत नाही. तर तो स्वप्रभो जो तो बोलतो. मग तो चांगलं बोलतो, वाईट बोलतो, हे काहीच नाही असं चांगलं वाईट. तो बोलतो, त्याला चांगलं वाईट, धर्मरूप, अधर्मरूप, पापरूप, पुण्यरूप हे सगळं मन, बुद्धी हे मधले कुठेतरी ठरवतं. तो काही नाही, तो बोलतो फक्त. तर ते चांगलं वाईट असं वगैरे हे सगळं मध्ये दुसरे आलेल्या गोष्टी आहेत. तर महाराज बोलतात हे जगाला वाटतं, शिष्य ऐकतोय हे जगाला वाटतं, पण शिष्य कधी ऐकत नाही, महाराज कधी बोलत. आणि जे काही बोलतात ते महाराज बोलत नाहीत. जे काही बोलतो तो स्वप्रभो बोलतो आणि जे काय ऐकतो तो स्वप्रभोच ऐकतो. म्हणजे खरं तर स्वप्रभो आणि स्वप्रभो मधला हा व्यवहार आहे खरं तर. आणि हे मधलं सगळं जे आहे ते सगळं माध्यम आहे. मधलं सगळं जे ते काय ते फक्त माध्यम आहेत मध्ये. पण ह्या माध्यमाला लोक मी समजून बसले म्हणून स्वप्रभो वाजा झालाय, स्वप्रभो बाजूला गेला. कारण दोन्हीपैकी एकच कळणार आहे. एक तर स्वप्रभो कळेल नाही तर हे कळेल. नियम कसा आहे की एक तर हे कळणार किंवा एक तर हे कळणार. जिथपर्यंत माध्यम कळून घ्याल तिथपर्यंत स्वप्रभो कळणार नाही. आणि जेव्हा स्वप्रभो कळेल तेव्हा माध्यम कळणार नाही. माध्यम कळणार नाही म्हणजे माध्यम राहणार नाही. तर स्वप्रभोवर लक्ष गेलं की माध्यम संपलं. माध्यम असलं काय नसलं काय त्याने काही फरक पडत नाही. स्वप्रभो होतो म्हणजे म्हणून माझा तुमच्याशी जो व्यवहार होतोय तो स्वप्रभोशी व्यवहार आहे. कोणाशी व्यवहार आहे? स्वप्रभोशी व्यवहार आहे. पण हे स्वप्रभोशी कसा व्यवहार आहे हे कळून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने जायला सांगतो त्या पद्धतीने गेल्याशिवाय तो अनुभवात येत नाही विषय. कारण विषय कसा असतो, युक्ती, अनुभव आणि सद्गुरु प्रमाण हे लागतं. काय लागतं? आपल्याला युक्ती लागते आणि अनुभव लागतो आणि त्यासाठी गुरु शिष्य परंपरा लागते, म्हणजे संप्रदाय लागतो. म्हणजे संप्रदाय, युक्ती आणि अनुभव यांच्या जोरावर हा सगळा विषय चालतो जगामध्ये. हा जो विषय चालतो स्वप्रभोचा हा संप्रदाय, युक्ती आणि अनुभव ह्याच्या चालतो. तो संप्रदाय योग्य असेल तरच फलीभूत होतं हे सगळं, किंवा युक्ती जर योग्य वापरता आली तरच हे फलीभूत होतं आणि तरच त्या अनुभवात खरं येतं. आणि तो अनुभव त्या संप्रदायाशी जुळला पाहिजे तर ते उपयोगाला येतं. नाहीतर स्वतःला काहीतरी अनुभव येतोय असं समजणारे जगात अनेक लोक आहेत, त्याने काही होत नाही. उचित संप्रदाय उपासल्याशिवाय कधी याला फल तयार होत नाही असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे.
म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की स्वप्रभो जो आहे हा स्वप्रभो शब्द कुठे आहे. स्वप्रभो कुठे? डोळे म्हणजे स्वप्रभो नाही, हा सूर्य म्हणजे स्वप्रभो नाही. सूर्य स्वप्रभो नाही, डोळे स्वप्रभो नाही, चंद्र स्वप्रभो नाही, शरीर स्वप्रभो नाही, मन स्वप्रभो नाही, बुद्धी स्वप्रभो नाही, कोणीच स्वप्रभो नाही. म्हणजे हे स्वप्रभो नाही म्हणजे स्वयंप्रकाशित नाहीत, हे सगळे परप्रकाशित आहेत. न तद्भासयते सूर्य न शशांक न पावका, हे सगळे परप्रकाशित आहे. हे ह्यांच्यापासून नाही, हे ह्यांच्यापासून काही प्रकाशन झालेलं नाहीये. पण असं जगाला वाटतंय की जे परप्रकाशित आहे त्यांच्यापासूनच जगाला प्रकाश मिळाला असं वाटायला लागलंय. ह्या सूर्यामध्ये कुठली प्रकाशन करण्याची शक्यता आहे? हा सूर्य काही प्रकाशन करू शकत नाही, ह्या सूर्याला दुसऱ्याचा प्रकाश आहे. हा सूर्य ज्या प्रकाशावर जगतो तो प्रकाश वेगळा आहे. पण एवढं लक्षात येणार नाही ना. लहान माणसाला, ज्याला काही शहाणपण नाही, अशा माणसाला जर सांगितलं की चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही तर तो ऐकणार नाही, त्याला कळणार नाही. त्याला वाटतं चंद्र हा प्रकाशित आहे, चंद्र हा प्रकाशमान आहे असं वाटतं. पण तो थोडा शहाणा झाल्यावर त्याला कळतं की नाही, चंद्र हा परप्रकाशित आहे, सूर्याने त्याला प्रकाशन केलंय. तसं अजून मनुष्य शहाणा झाला की त्याला कळेल की सूर्य हा परप्रकाशित. पण तेवढं शहाणपणी येणं फार अवघड आहे, येणारच नाही असं म्हणता येत नाही. हे जसं बाहेर आहे त्याप्रमाणे आपल्या शरीराकडे जर बघितलं, ह्या शरीरामध्ये स्वप्रकाशमान, ज्याला स्वतःचा प्रकाश आहे असं काय आहे? काहीच नाहीये. जे आपण घेऊन मिरवतो ते काहीच नाहीये. ज्या गोष्टींना घेऊन आपण त्रिलोकात फिरतो, आणि ह्या शरीराला घेऊन त्रिलोकात नाही फिरत आपण, मी त्रिलोकात फिरतो असं म्हणतो. ज्या गोष्टीला घेऊन आपण या त्रिलोकात फिरतो ते काहीच प्रकाशमान नाहीये, ते स्वतः काहीच प्रकाशमान नाही, त्यांना स्वतःचा प्रकाश कोणालाच नाहीये. म्हणजे आता त्रिलोकाच्या ऐवजी खाली जर आपण येऊन बघितलं तर जे शरीर घेऊन आपण अख्ख्या जगात मिरवतो ते शरीर स्वप्रकाशित नाही, परप्रकाशित आहे. पण आपण जगामध्ये असं दाखवतो की हे म्हणजे सगळं आहे. याचा किती बोलबाला आहे? परप्रकाशित वस्तूचा इतका बोलबाला आहे. आणि याला त्या स्वप्रभूच्या प्रकाशाशिवाय काहीही करता येत नाही. ह्याला ना जागता येतं ना ह्याला झोपता येत. ह्याला आपण जागवतो, ह्याच्याकडून काहीतरी करतो, ह्याला झोपवतो, ह्याला निश्चित पाडतो. तर ह्याला निश्चित पाडायचं म्हटलं तरी स्वप्रभू लागतो. म्हणजे ह्याचं जागणं, ह्याचं झोपणं, ह्याचं स्वप्न बघणं हे सगळं स्वप्रभूवर आहे. स्वप्रभू असेल तर ह्याला जागृती, हा स्वप्रभू असेल तर ह्याला स्वप्न, हा स्वप्रभू असेल तर ह्याला सुषुप्ती. नाही तर याला काही नाहीये. मेलेल्या माणसाला जागृती, स्वप्न, सुषुप्ती असते का? काही नाही. ना अवस्था आहे, ना धर्म आहे, ना अधर्म आहे, ना पाप आहे, ना पुण्य आहे, ना काय आहे, ना काय आहे, ना काहीच नाही. म्हणजे ह्यांचं सगळं मिरवणं जे अख्खा जग जे मिरवतंय ते सगळं परप्रकाशावर जगतंय. परप्रकाशावर सगळा जगाचा कारभार सुरू आहे. आणि त्यालाच सगळ्यांना बरोबर म्हणायची सवय लागली. तेच खरं आहे असं वाटतंय. मग करणार काय? ह्याच्यातून बाहेर कधी पडणार? इतकं प्रचंड हा गोंधळ आहे. चुकीच्या समजुतीमध्ये सगळेजण फसलेले आहेत. चुकीची समजूत आहे. त्या चुकीच्या समजुतीमध्ये सगळेजण व्यवहार करतायत, जगतायत. फक्त मनुष्य देहामध्ये नव्हे, त्रिलोकामध्ये अनंत प्रकारच्या अनंत शरीरामध्ये जेवढे जगतायत हे सगळे परप्रकाशावर जगतात. स्वप्रकाशावर जगणारा एकही नाहीये. आणि हे सगळे त्याला खरं समजतात. म्हणजे एखादा हरिण झाला तर त्याला वाटतं मी हरिण म्हणजेच खरं आहे, आणि हरणाच्या शरीराला सत्य समजून तो अख्खं आयुष्य जगतो. आपण माणूस झालो, आपण माणूस म्हणून शरीर हे जे आहे याला सत्य समजून आपण अख्खं आयुष्य घालवतो. ह्याच्यातलं सत्यत्व बुद्धी म्हणजे हे प्रकाशमान नाहीये स्वतः, ते परप्रकाशित आहे, एवढं सुद्धा कळून घेऊ शकत नाही. आणि जो स्वप्रभू आहे तो स्वप्रभू त्याच्यामुळे काय झालाय? लोपलाय. तो लोपलाय. आता हे फार अवघडच आहे. म्हणजे स्वप्रभू लोपला, स्वप्रभू लोपलाच कसा हा मोठा प्रश्न आहे. स्वप्रभू लोपला कसा हा मोठा प्रश्न तयार झाला नाही का? पण स्वप्रभू लक्षात नाही येत आहे. स्वप्रभू हा शब्द आहे, हा कोणासाठी आहे? हा शब्द कोणासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे. हा शब्द आहे जीवासाठी. की जो जीव खरा साक्षी आहे. तो काय? तो खरा आहे, तो खरा साक्षी आहे, तो खरा भगवंत आहे, तो खरा ब्रह्म आहे. म्हणजे जीव हा खरा ब्रह्म आहे, जीव हा खरा स्वप्रभू आहे. ब्रह्म किंवा जीव हा खरा स्वप्रभू आहे, बाकी कोणी स्वप्रभू नाही. आणि जीवाला स्वप्रभू म्हटलं तर जीव ब्रह्म ठरतो, आणि जीवाला स्वप्रभू नाही म्हटलं की तो काही होतो. मग तो काही होतो.
मग काय होतंय सांगता येत नाही. जीव काय आहे असं जर म्हटलं तर जीव काही पण आहे, काही झालेला तो. जीव कुत्रा झाला, जीव मांजर झाला, जीव डुक्कर झाला, जीव झाड झाला, जीव झुडूप झाला, जीव देव झाला, जीव किडामुंगी झाला, जीव माणूस झाला, स्त्री झाला, पुरुष झाला, जीव काही होतो. जे करेल ते तो होत राहतो, पण तो ब्रह्म होत नाही. पण काय होत नाही, फक्त स्वप्रभो होत नाही. म्हणजे स्वप्रभोशी तो अनुसंधान करत नाही, म्हणजे स्वप्रभोशी तो समाधी साधत नाही. काय करत नाही? ब्रह्माला स्वप्रभो कधी म्हणत नाहीत. जेव्हा ब्रह्म स्वप्रभो राहत नाही, जेव्हा ब्रह्म दुसऱ्याला प्रकाशन केल्यानंतर त्या ज्याला प्रकाशन केलंय त्यालाच महत्व देत राहत, तेव्हा तो लोपलेला असतो, तेव्हा ते ब्रह्म लोपलेलं असतं. असं होतं का? हा, होऊ शकतं. जिथपर्यंत पुरुष एखादा मुलगा आहे त्याचं लग्न होत नाही तिथपर्यंत बरं असतं. तो लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीला, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे त्या स्त्रीला किंमत येते. म्हणजे त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिला घालता येतं. आणि मग ती, म्हणजे तिला प्रकाशन कोण करतं? तो करतो, तो तिला प्रकाशन करतो. पण नंतर तो तिच्यात गुंततो आणि मग अख्खा आयुष्य कोण मिरवते? अख्खा आयुष्य ती मिरवते. हा फक्त नावाला राहतो. नंतर काय होतं? सगळा कारभार कोणाचा होतो? तिचा होतो. आणि हा फक्त नावाला राहतो, हा नाम मात्र राहतो. म्हणजे तो लोपतो. तो काय होतो? तो लोपतो आणि ती प्रगट होते. तसा हा जो ब्रह्म नावाचा जो काही प्रकाश आहे, हा स्वप्रकाश आहे, हा स्वप्रभू आहे. पण तो स्वप्रभो राहत नाही. केव्हा? स्वप्रभोच. जसं लग्न करावं असं कोणाला वाटलं? त्या पुरुषालाच वाटलं, त्या मुलाला वाटलं की लग्न करावं, म्हणून त्यांनी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर तिला त्याने जे काही स्वतःची आहे ते कोणाला दिलं? तिला दिलं. मग तिने तो व्यवहार सुरू केला. याच्या सत्तेवर ती व्यवहार करते, पण ती जगात मिरवते कोण? हा काही मंगळसूत्र घालून फिरत नाही, ती मंगळसूत्र घालून फिरत. हा काही कुंकू लावून फिरत नाही, ती कुंकू लावून फिरवते. लग्न झालं, एखाद्या पुरुषाने कुंकू लावलेलं बघितलं, एखाद्या लग्न झालं, हा कुंकू लावून फिरत. मुलीने कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं की समजून घ्यायचं हिचं काय झालंय? हिचं लग्न झालंय. म्हणजे जगामध्ये लग्न झालेला कळतं कोण? पोरगा लग्न झालेला कळतो काय? कळत नाही. स्त्री कळते. कशी कळते? ती मिरवते मंगळसूत्राद्वारे, कुंकुवाद्वारे. ती काय होते? ती मिरवते, म्हणजे ती प्रगट होते. मग ती प्रगट झाल्यानंतर हा तसा संपून जातो, हा राहत नाही. ह्याच्यामुळे मिरवते. पण ह्याचं काही नाही, हा तसाच राहतो. म्हणजे हा मिरवत नाही, म्हणजे हा कळत नाही, हा गुप्त राहतो. म्हणजे एखादा पुरुष असेल, एखादा मुलगा असेल, तो मुलगा असा बाजारातून फिरला तर कळणार नाही की याचं लग्न झालेलं आहे, तो गुप्तच आहे. तो कळतो का? तो कळत नाही. पण एखादी जर मुलगी लग्न झालेली अशी फिरली, एखाद्या ठिकाणून जशी चालत गेली, तर कळतं हिचं लग्न झालेलं आहे. म्हणजे ती उघड होते. ती काय होते? ती प्रगट होते. कुंकू, मंगळसूत्र ह्याच्याद्वारे ती काय होते? लग्न झालं ही प्रगट होते. पण तो मात्र तो गुप्त राहतो. तो गेला फिरला तरी गुप्त राहतो, पण तिचं अस्तित्व करावं राहतं, ह्याच्यावर असतं. जो गुप्त आहे त्याच्यावर तिचं अस्तित्व राहतं. आणि ती उघड आहे, पण तिचं उघड जरी असलं तरी सुद्धा ती अस्तित्व मात्र त्याच्यावर आहे. आता समजा काही कारणाने तिला मूलबाळ होणार असेल, ती गरोदर झाली, तर ती जगात फिरले तर कळतंय. म्हणजे प्रगट कोण होणार आहे? ती होते प्रगट. म्हणजे ती आता मिरवते की ही आता बाळंत होणार आहे किंवा हिला मूल होणार आहे. आणि हा जर तिथून फिरला तर कळत नाही ह्याला मूल होणार आहे का नाही. म्हणजे खरी सत्ता असते ह्याच्या सत्तेवर तिला मूलबाळ होणार, म्हणजे तिचा प्रपंच वाढणार. पण ह्याला काहीच नाही, हा कुठे दिसत नाही. केलं सगळं यांनीच. म्हणजे याच्या सत्तेवर तिचे सगळं पुढचं व्यवहार झाले. पण दिसते कोण? ती दिसते. जिथे कुठे दिसायचं ती आहे. म्हणजे कुंकू तिच्याकडे दिसतं, मंगळसूत्र तिच्याकडे दिसतं, मूल झालं तर कोणाकडे दिसतं? तिच्याकडे दिसतं. काही होऊ देत, सगळं तिच्याकडे दिसणार. कोण चांगलं कोण वाईट असं नाही सांगत. एक उदाहरण सांगतो. तर दिसतं कोणाकडे? प्रगट कुठे होतं? स्त्रीकडे सगळं प्रगट होतं. म्हणजे स्त्री म्हणजे प्रगट. आणि पुरुष कसा राहतो? तो त्याच्यामुळेच होतं सगळं, पण त्याच्याकडे काहीच नसतं, त्याच्याकडे काही राहत नाही. तसं तो जो ते जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म त्याला वाटतं काहीतरी व्हावं, काहीतरी करावं, म्हणून तो काय करतो? तो लग्न करतो. म्हणजे तो काय करतो? बायको आणतो. अविद्या, माया
ही त्याची बायको आहे. आणि मग आता तिचं मिरवणं सुरू होतं. मग हा तिच्याशी संग करून अख्खं जग निर्माण करतो. मग अख्खं जग निर्माण केल्यानंतर जग कोणाचं आहे? जग खरं त्याचं आहे, पण त्याचा काही संबंध नाही, त्याचं नामनिशाण नाही. कोणालाही विचारा जग म्हणजे काय, लोक म्हणतात हे काय निसर्ग आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती म्हणजे माया म्हणजे अविद्या. तुम्ही अख्ख्या जगामध्ये कोणालाही विचारलं कोणाचं काय आहे, तर सगळं हे जे आहे हे प्रकृती आहे. हे काय किंवा त्या प्रकृतीचं मग काहीतरी नाव आहे ते येतो, तो नाही, तो बाजूला गेला, तो लांब पडतो. म्हणून जो स्वप्रभू आहे तो होतो बाजूला, तो राहतो बाजूला, आणि हे सगळं सुरू राहतं. म्हणजे तो लोपतो तेव्हा हा सगळा व्यवहार चालू होतो. म्हणजे स्वप्रकाशाच्या लोपण्यात जग आहे, पण स्वप्रकाशाशिवाय जग नाही. स्वप्रकाशाच्या लोपण्यात जरी जग असलं तरी स्वप्रकाशाशिवाय जग नाहीये. त्यामुळे नक्की काय जाणावं हे कळणं साधारणपणे अवघड आहे. सगळ्यांना असं वाटतं की हे ब्रह्म सोडून किंवा जीव सोडून त्याच्यापेक्षा बाजूचं जे आहे त्याच्यातच सगळं अख्खं आयुष्य घालवावं. आपण आपल्या जीवाचा विचार कधीही करत नाही जेवढा आपण शरीराचा विचार करतो. शरीराच्या बाहेरच्या गोष्टींचा आपण जेवढा विचार करतो तेवढा आपण आपल्या जीवाचा विचार करत नाही. आपल्या जीवाचा आपण दिवसातून किती वेळा विचार करतो? आपण विचार करतो पाय दुखतायत, डोकं दुखतंय, काय खायचं, हे सगळे विचार कोणाचे आहेत? हे सगळे दोन शरीरांचे, स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल सूक्ष्म शरीराचे विचार करण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य जातं. अनंत जन्म आपण हेच करत आलो. अनंत जन्म आपण स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या विचारात घालवलेले आहेत. म्हणजे आपण स्वप्रभोच्या विचारात कधीही वेळ वाया घालवलेली नाही, वेळ दिलेला नाही. आपण कशाच्या विचारात घालवला वेळ? म्हणजे आपण स्वप्रभोशी संधान बांधण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. म्हणजे आपण स्वप्रभोशी समाधी साधण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. हे इथं फक्त करणं अपेक्षित आहे. ही जी शब्दानुविद समाधी आहे, या शब्दानुविद समाधीमध्ये ज्याच्याशी समाधी साधायची आहे, ज्याच्याशी सम व्हायचंय, ज्याच्याशी एकरूप व्हायचंय, असा आहे स्वप्रभो. स्वप्रभो हा जो आहे तो फक्त शब्दाने स्वप्रभो नाही, तर साक्षात जो स्वप्रभो आहे त्या स्वप्रभोवर तो शब्द आरोपित करून, प्रकाश हा शब्द कोणावर आरोपित करावा? स्वप्रकाशित जो आहे त्याच्यावर प्रकाश हा शब्द आरोपित करावा. परप्रकाशित पदार्थावर पण प्रकाश शब्द आरोपित करता येतो आणि त्याच्याशी समाधी साधता येते. पण परप्रकाशित पदार्थांवर स्वप्रभो असा शब्द आरोपित करून त्याच्याशी समाधी साधण्यात काही अर्थ नाही. म्हणून पहिल्यांदा स्वप्रभो कोणासाठी आहे? म्हणजे प्रकाश हा कोणाशी आहे? हा शब्द कोणाशी संबंधित आहे? त्या स्वप्रभोशी आहे. म्हणजे तो स्वप्रभो म्हणजे तो स्वप्रकाश आहे. तो स्वप्रभो काय नाहीये, कोण परप्रकाशित आहे हे शोधावं लागेल, आणि त्या परप्रकाशित असलेल्या पदार्थांशी आपण जी समाधी साधून बसलो ती बंद करावं लागेल. ते काय करावं लागेल? ते बंद करावं लागेल. त्याच्याशी जे आपलं अनुसंधान आहे ते तोडावं लागेल. त्याच्यावरचं लक्ष काढून घ्यावं लागेल. किंवा ते परप्रकाशित हे लक्षात घेतलं पाहिजे, एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे. हे परप्रकाशित आहे सगळे, यांचं काही खरं नाही. जिथपर्यंत त्यांना प्रकाश आहे तिथपर्यंत चालतील. त्यांचा प्रकाश कधी जाईल हे सांगता येत नाही. तर स्वप्रकाशावर लक्ष गेलं पाहिजे. आणि स्वप्रकाशावर लक्ष जाण्यासाठी म्हणजे स्वप्रभोशी आपल्याला अनुसंधान साधायचं असेल तर जे परप्रकाशित आहे त्यांच्यावरचं लक्ष काढावं लागेल. त्यांच्यावरचं लक्ष काढायला काय करावं लागेल? ते परप्रकाशित आहे हे वारंवार आपल्याला सिद्ध करावं लागेल. ते परप्रकाशित आहे हे वारंवार सिद्ध केलं की आपोआपच त्यांच्याशी असलेली आपली समाधी तुटते. त्यांच्याशी पण आपली सध्या समाधी आहे, त्यांच्याशी आपली एकरूपता आहे, ती तोडली पाहिजे, ते संपवलं पाहिजे. ते परप्रकाशित आहे असं आपण लक्षात घेतलं. परप्रकाशित आहे. माणूस एखादा मनुष्य एकदम उड्या मारतो, मी हे करतो, मी ते करतो, मी असं करतो, मी तसं करतो. मग आपण म्हणतो वा फार मोठा माणूस आहे, असं करतो तसं करतो. पण आपण त्याला असं म्हणू शकतो का की तू काही करू शकत नाही, तुझ्यात काही करण्याची ताकद नाही, तू जे काही उड्या मारतो ते परप्रकाशावर आहे, असं जर म्हटलं तू ऐकेल का? राग येईल ना त्याला, नाही का? आपणच त्याच्या उड्या मारतोय, त्यामुळे तोही तसा उड्या मारतो, आपणही त्याच्या उड्या मारतो. त्यामुळे आपल्याला वाटतं आपण शहाणे, त्याला वाटतं तो शहाणे. आपण एकमेकांना सांगतो आम्ही एकमेकी शहाणे आहोत. त्याच्यामुळे स्वप्रभू बाजूला जातो. स्वप्रभू बाजूला जाण्याचं कारण काय आहे? परप्रकाशित पदार्थांना स्वप्रभू समजला हेच स्वप्रभू न कळण्याचं कारण. असुरांवर विजय मिळवल्यानंतर देवादिकांनी काय झालं? देवादिक जरा भ्रमिष्ठ झाले. त्यांना असं वाटायला लागलं की हा विजय आमचाच आहे. देवादिकांचं काय झालं? देवादिक
त्यांना असं वाटायला लागलं की हा विजय आमचा आहे, असुरांवर विजय मिळवला. आता मग ब्रह्म प्रकट झालं यक्ष रूपाने. उपनिषदामध्ये ही कथा आहे. आता ब्रह्म यक्ष रूपाने प्रकट झालं. मग ब्रह्माने आता हे काहीतरी तेजस्वी दिसतंय असं म्हणून देवांची जी सभा बसली होती त्या ठिकाणचे देव त्याला एकाला म्हणाले की तू जा आणि बघ काय ते, कोण आहे असा तेजस्वी पुरुष, कोण आहे काय असं बघून ये, हा कसला प्रकाश आहे हा बघून ये, हा तेजस्वी कोण आहे असं म्हणून तो त्यांच्यातला एक जण निघाला. कोण? अग्नी निघाला. अग्नी गेला त्या यक्ष पुरुषाजवळ गेला आणि त्याला विचारलं की तू कोण आहे काय. तर त्याने काही म्हणायच्या आधीच खरं तर त्या यक्ष पुरुषाने याला विचारलं की तू कोण आहेस. मग तो म्हणे की मी अग्नी आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तो म्हटला तुझ्यामध्ये काय शक्ती आहे, तू काय करू शकतो. तर तो म्हटला की माझ्यामध्ये एवढी शक्ती की मी अख्खा सगळं त्रिलोक जाळू शकतो, मी अग्नी आहे. त्या त्रिलोकाला जाळण्याची माझ्यामध्ये काय क्षमता आहे, माझा प्रकाश केवढा आहे, माझी ताकद केवढी आहे की या त्रिलोकाला मी जाळू शकतो. मग ते म्हणले ठीक आहे बाबा, ही माझ्याकडे एक काडी आहे, ही तू जाळून दाखव. मग त्यानंतर ती काडी जेव्हा त्या अग्नीपुढे ठेवली तेव्हा त्याला ती काही काडी जाळता येणार, छोटीशी बारीक काडी त्याला जाळता येणार. मग तो खजील झाला. जो अख्खा त्रिलोक जाळू शकतो असा जो अग्नी आहे, त्या अग्नी सुद्धा स्वप्रकाशित नाही, त्याला स्वतःचा प्रकाश नाही, स्वतःची ताकद नाही ती त्याची. पण तो अहंकार झाला, त्याला वाटलं, तो समजू लागला की मीच आहे, तो माझंच आहे ते सगळं. मग खजील होऊन तो परत गेला. देवाधिकांना सांगितलं, म्हटलं की हे काही खरं नाही भाऊ, मला माहित नाही, कळत नाही कोण आहे तो. मग वायू गेला. वायूला विचारलं. तो वायू म्हणे की मी जगातला असा हा वायू आहे, हे सगळं मी एकटा हलवू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो, माझ्यावर सगळं जग हलतं. मग तो म्हणे ठीक आहे, ही काडी हलवून दाखव. मग त्याला ती काही काडी काय हलवता ये ना. मग तो पण खजील झाला, परत गेला. मग शेवटी इंद्र देवांचा राजा जो होता तो म्हटलं मी बघतो बाबा कोण आहे. मग तो जेव्हा गेला तेव्हा जाताना त्याने असा विचार केला, मी एवढा मोठा सगळ्यांचा देवांचा देव आहे, या सगळ्या असुरांवर मी विजय मिळवलेला आहे, त्यामुळे असा हा कोण मोठा लागून गेला असा म्हणून तो असा विचार करून मी त्याला जाणतो असा भ्रमामध्ये तो तिथे गेला. तो गेल्यानंतर तो यक्ष जो आहे तो तिथून गायब झाला. तर ह्या तिघांना सुद्धा तो कोण एक कळला नाही. म्हणजे ज्याने स्वतः खरी ज्या ब्रह्माची शक्ती आहे, जो ज्या ब्रह्माच्या प्रकाशावर यांचं सगळं चाललं, यांचा विजय असो जे काही झालं, तो ज्या प्रकाशावर चालला त्या प्रकाशाला त्यांनी लक्षात घेतलं नाही. ते स्वतःच ते समजू लागले, स्वतः समज आम्ही आहोत असं समजा. अशा त्यांच्या भ्रमामुळे, अशा ह्या चुकीच्या समजुतीमुळे त्यांना ब्रह्म कळालं नाही. काय कळालं नाही? ह्या चुकीच्या समजुतीमुळे ब्रह्म कळालं नाही. बस एवढीच चूक आहे. म्हणजे ह्या उदाहरण, त्याच्या पुढे उदाहरण आहे ते मोठं, पुढे काय झालं ती पण कथा आहे, पण ती सांगत नाही आपल्याला, सध्या एवढाच गरजेचा भाग आहे. तर त्यांच्या चुकीच्या समजुतीने ब्रह्म कळालं नाही. म्हणजे आपली चुकीची समजूत काढली तर आपल्याला ब्रह्म कळेल. त्यांनी स्वतःचा विजय समजला होता, तो स्वतःचा महिमा समजला होता. मग एकोत्तरी एक प्रत्येक देवाला मी शहाणा आहे, मी मोठा आहे असं वाटत होतो. त्याचप्रमाणे आपली स्थिती, आपल्याला वेगळं काय वाटतंय. ते देवाधिक म्हणजे दृष्टांत आहे तो फक्त. आपली स्थिती तीच आहे. आपण स्वतःला समजतो मी, आपल्याकडे काय आहे मी, हा मी कुठपर्यंत आपल्याला आहे, स्थूल सूक्ष्म देह, त्याच्यावर जे काही पसारा आहे तो, आणि या देहाच्या बाहेर सगळं जे येते, ह्या मी आणि माझं ह्या महिमेत आपण रमलो. मी आणि माझं ही महिमा आहे आपली महिमा काय आहे? मी आणि माझं, अहम आणि मम. मग ह्या अहम ममचा जिथपर्यंत त्याग होत नाही तिथपर्यंत स्वप्रभ करण्याचा प्रश्नच येत नाही. इंद्रासारखा जास्त शहाणा झाला तर ते ब्रह्म गायबच होतं. यांना तरी दर्शन दिलं कमीत कमी. अग्नी वायूला कमीत कमी काय झालं, दर्शन तरी दिलं. पण इंद्राला तर दर्शन पण नाही, गायब. म्हणजे व्यवहारामध्ये जो मोठा होतो त्याच्यासाठी ब्रह्म तर गायबच होणार आहे. व्यवहारात जे खाली तरी राहतात, शांत राहतात, त्यांना कमीत कमी दर्शन होईल, कळणार नाही, पण त्यांना कमीत कमी काहीतरी थोडीशी लक्षात तरी येऊ शकतं. म्हणून जिथपर्यंत स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि त्यांचे जे काही अवयव आहेत आणि ह्याच्या बाहेर पडलेले सगळे जे आहे, याला कवटाळून आपण जर महिमा गात असू, आपलं सामर्थ्य समजत असू, हे आपलं सामर्थ्य असं समजत असू, तर आपण फार मोठ्या भ्रमात आहोत. आपल्याला स्वप्रभो कळण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून या भ्रमातून आपल्याला पहिलं बाहेर निघावं लागेल की हे आपलं सामर्थ्य नाही. बापाला वाटतं की पोरगा म्हणजे सामर्थ्य आपलं, गैरसमजामध्ये आपण राहतोय.
संपत्ती म्हणजे हे आपलं सामर्थ्य आहे असं आपल्याला वाटतं, ही आपली महिमा आहे, हा गैरसमज आहे. तुमच्याकडे 10 कोटी आहे का 10 लाख आहे का 10,000 रुपये, त्याला काही किंमत नाही. तुमची पैसे तुमच्याकडे राहतात, तुमचे गोतावळा तुमच्याकडे राहतात, हा महिमा नाही. या महिमेत दुर्दैवाने गुंतलोय आपण, त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा नाही. महाराजांचं ऐकतं तिथपर्यंत बरं वाटतं, हे झाले की सगळं पुन्हा जायचे ते. हे सगळं जे ही महिमा वाटते आपल्याला, आमचा पोरगा असं आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे, आमचं हे तसं आहे, आमचं हे सगळं काय आहे, हे महिमा आपण गातो. कोण गात आहे? आता महाराजांसमोर आले म्हणून गप्प बसले तुम्ही, पण इथून बाहेर पडले की पुन्हा महिमा काय करणार आहे, तुम्ही गायला सुरू करणार आहे. तेच तुम्हाला स्वप्रभू न कळण्यासाठी कारण. आपलं सामर्थ्य काय आहे? हे आपलं सामर्थ्य नाही. ह्या सामर्थ्यामध्ये रममाण होऊ नये. त्रिलोकाला जाळणारा अग्नी हा सुद्धा जिथे निष्फळ ठरला, त्रिलोकाला चालवणारा वायू जिथे निष्फळ ठरला, तिथे आपण काहीच नाही. म्हणून हे सामर्थ्य कवटाळून बसू नका. कुठलं? 2 शरीर, त्याच्यावर आरोपित सगळं आणि याच्या बाहेरचं सगळं, हे सामर्थ्य नाही. हे काही नाहीये, हे आपलं सामर्थ्यच नाहीये. आपल्याकडे मोठा बंगला आहे का, मोठं घर आहे का, कोट्यवधी रुपये आहेत का, बायको आहे का, मुलं आहेत का, कोतावळा आहे, काही सामर्थ्य नाही. हे काही सामर्थ्य नाही. हे सगळे सामर्थ्य आपलं नाही. काहीच आपलं सामर्थ्य नाही. आपला हा महिमा नाही. हे जेव्हा पक्क आपण जाणू तेव्हा स्वप्रभो काय होईल? तेव्हा स्वप्रभो प्रकट होईल. तेव्हा स्वप्रभो प्रकट होण्याची शक्यता आहे. म्हणजे स्वप्रभोशी आपल्याला समाधी साधायची असेल, एकरूप व्हायचं असेल स्वप्रभो या शब्दाशी, तर आपल्याला ह्या बाकीशापासून काय करायला पाहिजे? बाजूला निघायला पाहिजे. तेव्हा स्वप्रभो हा शब्द लक्षात येईल. स्वप्रभो, आपण स्वप्रभो आहोत, हे सगळं काही नाहीये. पण या सगळ्याला आपण स्वप्रभो समजू लागलो तर अडचण आहे. याला स्वप्रभो समजणं आणि स्वप्रभोला स्वप्रभो समजणं यात फरक आहे. याला स्वप्रभो समजणं आणि स्वप्रभोला स्वप्रभो समजणं यात काय फरक आहे? याला आपण स्वप्रभो समजतोय, आपण स्वप्रभोला स्वप्रभो समजायचंय. म्हणजे शब्द जरी आपण तोच वापरत असलो तरी सुद्धा या ठिकाणी म्हणजे शरीराच्या ठिकाणी स्वप्रभो शब्द वापरणं आणि स्वप्रभोच्या ठिकाणी स्वप्रभो शब्द वापरणं यात फरक आहे. म्हणून जो कोणी स्वप्रभोच्या ठिकाणी स्वप्रभो शब्द वापरून समाधी साधेल तो या शब्दानुवित समाधीपर्यंत पोहोचतो. म्हणून शब्दानुवित समाधी जरी असली तरी स्वप्रभो हा शब्द स्थूल देहाला, सूक्ष्म देहाला, त्याच्या अवयवांना किंवा इतर कशालाही वापरलेला नाही. जो जीव साक्षात साक्षी रूप आहे, जो साक्षी साक्षात ब्रह्मरूप आहे, त्या ब्रह्माला, त्या साक्षीला किंवा त्या जीवासाठी हा स्वप्रभो आहे. स्वप्रभो शब्द त्याच्यासाठी आहे, म्हणून त्याच्यासाठी स्वप्रभो शब्द वापरला आणि तो स्वप्रभो मी आहे असं जर आपण लक्षात ठेवलं तर आपली समाधी साध्य होईल. पण ती तेव्हाच शक्य, म्हणजे हे करण्याचा विचार सुद्धा किंवा हे अनुसंधान करण्याचा प्रयत्न सुद्धा तेव्हाच शक्य आहे जेव्हा हे सोडू. कारण 2 प्रकार आहेत. बरोबर आहे जे ते स्वीकारणं हा एक भाग असतो आणि चुकीचं जे ते सोडणं हा एक भाग असतो. तर इथे काय आहे की हे चुकीचं पहिलं सोडणे हा भाग आहे. म्हणून चुकीचं सोडून नंतर योग्यचा स्वीकार करावा लागणार. बरोबरचा स्वीकार करून चुकीचं सुटेल असं म्हणता येत नाही. म्हणून चुकीचा जो बोध आहे, चुकीची जी आपला समज आहे ती घालवली पाहिजे. ती घालवून मग स्वप्रभूचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. म्हणून स्वप्रभो हा शब्द जो आहे तो काय सांगतो? खरं तर या स्वप्रभोच्या महिमेत सगळं जग आहे. म्हणजे त्या ब्रह्माच्या शक्तीवर इंद्र आहे, त्या ब्रह्माच्या शक्तीवर अग्नी आहे, त्या ब्रह्माच्या शक्तीवर वायू आहे. पण वायूला हा जर गैरसमज झाला की माझ्यामुळे सगळं हलतंय, अग्नीला जर हा समज झाला की माझ्यामुळे सगळं जाळलं जाणार आहे, मी सगळं जाळणार आहे, इंद्राला जर हा समज झाला की मी सगळं असं राज्यकारभार चालवतो, प्रजापतीला जर हा समज झाला की माझ्यामुळे सगळं प्रजा चालणार आहे, तर तो त्यांचा भ्रम आहे. आणि प्रत्येकाचा भ्रम वेगवेगळ्या पातळीचा असतो. म्हणजे इंद्राचा भ्रम त्याच्या पातळीचा, वायूचा भ्रम त्याच्या पातळीचा, अग्नीचा भ्रम त्याच्या पातळीचा, प्रजापतीचा भ्रम त्याच्या पातळीचा आणि एखाद्या किडामुंगीचा भ्रम त्यांच्या पातळीचा आहे. पण सगळेजण भ्रमात आहेत. म्हणून याच्यातून सावध व्हायला लागेल असं आपल्याला शास्त्रावरून आणि साधू संतांच्या सांगण्यावरून लक्षात येतं. म्हणून स्वप्रभो या शब्दापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर चुकीच्या महिमेत राहू नका. काय कशात राहू नये? चुकीच्या महिमेत राहू नये. चुकीचा गौरव स्वतःचा करून घेऊ नये. चुकीची महिमा आहे. महिमा म्हणजे मोठेपण. आपलं काय चुकीचं आहे.
मी मला मगाशी म्हणालो की इंद्राचं महिमा सुद्धा कमी पडली, उपयोगाला नाही आली, तर आपली काय महिमा असणार अशी? आपली म्हणजे नाहीच, काही नाही, हे वजा केलं तर इकडे जाता येईल. आणि मग तो जो स्वप्रभो आहे, तो स्वप्रभो सगळ्यांना चालवणार आहे. मग तो त्याचा अन्वय जो आहे तो नंतरचा विषय. पण पहिल्यांदा हा व्यतिरेक गरजेचा आहे. हे सगळं आपली महिमा सोडली पाहिजे. आपल्याला काही महिमा नाही, आपलं कुठलीही महिमा नाही. शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, त्याचे कशाचाच काही संबंध नाही. जे काही होतंय ते त्याच्या शक्तीवर चालतंय. यांचा जो प्रकाश दिसतोय हा प्रकाश फक्त काय आहे? परप्रकाश आहे. हा काही खरा प्रकाश नाही, हा परप्रकाश आहे. परप्रकाशावर जगण्यात आनंद नाही. दुसऱ्याच्या संपत्तीवर जगण्यात शहाण्या माणसाला कौतुक वाटत नाही. शहाणा मनुष्य दुसऱ्याच्या संपत्तीवर उड्या मारत नसतो, नाही काय? शहाण्या माणसाने काय करायला लागतं? शहाणा मनुष्य स्वसंपत्तीवर उड्या मारणं गरजेचं. आपण याच्यावर आता मी किती बोललो, मी किती काही समजून सांगितलं, मी म्हणजे तुम्ही ज्याला महाराज समजताय त्याने किती काही उड्या मारल्या, काही केलं तरी त्याचं काय? त्याच्याकडे काय? तुम्ही किती ऐकलं, अख्खं शास्त्र जरी ऐकलं तरी उपयोग काय? आणि मी अख्खं शास्त्र सांगितलं तरी उपयोग काय? जिथपर्यंत मी सांगतोय आणि ह्या सगळ्याला मी समजतोय, जिथपर्यंत तुम्ही याला मी समजताय तिथपर्यंत उपयोग काय? उपयोग काहीच नाही. तो स्वप्रभू आहे, त्या स्वप्रभूच्या शक्तीमुळे ऐकता येते. ती स्वप्रभू जी आहे तो स्वप्रभूमुळे ह्या कानाला ऐकता येते. हे कान स्वप्रभू नाहीत आणि हे तोंड स्वप्रभू नाही. हे लक्षात आलं की पुढे आतमध्ये जात आहेत. असं करत करत फक्त त्या जीवावर यावं लागेल. आणि जीव सुद्धा जो आहे तो जीव साक्षी, आणि साक्षी सुद्धा जे आहे ते ब्रह्म आहे. या स्वप्रभूपर्यंत पोहोचला तर ही समाधी लागते. म्हणजे स्वप्रभू शब्द वापरायचा जरी ठरला, शब्दानुवित समाधीमध्ये स्वप्रभू या शब्दाचा आधार जरी घ्यायचा ठरला, तरी सुद्धा आपल्याला कसा घेतला पाहिजे? स्वप्रभू या शब्दाचाच आधार घेतला पाहिजे, परप्रभू या शब्दाचा आधार नाही घेतला पाहिजे. म्हणून स्वप्रभू शब्द ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणी आपण जाऊन मग त्याचा स्वीकार केला तर समाधी, नाहीतर समाधी खरं तर म्हणता येत नाही. नाहीतर असे शब्द नुसते स्वप्रभू आपण जर म्हटलं, मी स्वयंप्रकाश आहे असं म्हटलं तर उपयोग काही नाही. जसं मी स्वयंभू आहे असं म्हटलं तर काही उपयोग नाही. कुठली तरी काहीतरी मूर्ती निघते, लोक म्हणतात हा देव स्वयंभू आहे. आमच्या गावातला देव काय आहे? स्वयंभू आहे. कुठला आलाय स्वयंभू? काय आलाय स्वयंभू? तिथे इंद्र स्वयंभू नाही, ब्रह्मदेव जिथे स्वयंभू नाही, हे दगडाचा देव तुझा कसला स्वयंभू आलाय? काही स्वयंभू वगैरे नाही. मग तो जर स्वयंभू असेल तर तू पण स्वयंभूच आहे. तर स्वयंभू हा शब्द कुठेही लावून जसा उपयोग नसतो, स्वयंभू हा शब्द कुठेही लावून उपयोग आहे का? तुम्हाला म्हटलं विठोबा कुठे आहे, तुम्ही जर मला घरात तुमच्या छोटीशी विठोबाची मूर्ती दाखवली, म्हटलं हा विठोबा आहे, तर म्हणजे काही सांगतोस. तुमच्या घरातल्या फोटोला तुम्ही म्हटलं हा विठोबा आहे, तर मी ऐकेल का? मी म्हणेल नाही, हा विठोबा नाहीये, हा विठोबा पंढरपुरात आहे, नाही का? साधारण कोणाला विचारला विठोबा कुठे आहे तर तो कुठे सांगणार? तो जर म्हटला या फोटोत विठोबा आहे, ही मूर्ती म्हणजे विठोबा आहे, तर मनुष्य म्हणणार नाही तो पंढरपूरला आहे विठोबा. आणि अजून शहाणा मनुष्य असेल तर तो पंढरपुरात कुठला आणला, तिकडे वैकुंठात आहे, असं होईल का नाही? म्हणजे जसं शहाणा मनुष्य भेटेल त्याच्यावर आहे. एखाद्याला म्हटलं विठोबाचं दर्शन घे म्हणून त्याने फोटोच्या पाया पडायला लावलं तर ठीक आहे, विठोबाच्या पाया पडलो, असं होऊ शकतं. पण तो कदाचित शहाणा झाला, तो म्हणला आता चला आपण एकादशीला विठोबाला जाऊ, तो म्हणून मग इतके दिवस तू पाया पडतो, हा नाही पंढरपूरला आहे. म्हणून बरेचसे लोक एकादशीला कुठे जातात? रोज जरी गावातल्या विठोबाला पाया पडत असले तरी त्यांना माहित असतं की गावातला विठोबा खरा नाही, खरा विठोबा पंढरपुरात आहे. म्हणून एकादशीला कुठे जातात? पंढरपूरला जातात. तसं काही लोक त्याच्यापेक्षा शहाणे होतात आणि प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाणारे सुद्धा नंतर लक्षात घेतात की इकडे उपयोग नाही, वैकुंठात जायला लागेल. आणि ते सुद्धा शहाणे झाले की मग ते लक्षात घेतात त्या वैकुंठात जाऊन उपयोग नाही, विठोबा तिकडे पण नाहीये, विठोबा चराचरात आहे, ठीक आहे. असं त्यांना लक्षात येतं. तर हा फरक आहे. म्हणजे ती अक्कल किती वाढते त्याच्यावर सगळा खेळ आहे. म्हणजे स्वप्रभो किती कळतो याच्यावर सगळा खेळ आहे. म्हणून स्वप्रभो हा शब्द जो आहे तो स्वप्रभोसाठीच, म्हणजे हाच स्वप्रभो असा जेव्हा आपल्याला बोध होईल तेव्हा आपल्या ह्या समाधीचा आपल्याला उपयोग होईल. म्हणून स्वप्रभो भलताच कुठला शब्द समजू नये, कशाला तरी स्वप्रभो समजू नये. म्हणजे एखाद्या माणसाचं नाव पांडुरंग असलं म्हणजे तो काय पांडुरंग थोडी असतो, नाही का? पण आपण त्याला पांडुरंग समजून बसलो तो गैरसमज होईल. तसं स्वप्रभो चुकीच्या पदार्थाला म्हणलो तर ह्याला स्वप्रभो समजतोय आपण. तुम्ही म्हणाल आम्ही ह्याला काही स्वप्रभो समजत नाही, समजतोय आपण, ते बंद करावं लागणार. हे शब्द ऐकल्यानंतर नाही, सध्याची परिस्थिती अशी आहे, आपण ह्या शरीराला स्वप्रभो समजतोय, ह्याचीच महिमा वाटते आपल्याला,
तर ही बंद करावी लागेल, तेव्हा स्वप्रभो शब्द कळणार आहे. म्हणजे स्वप्रभो शब्द कळण्यासाठी चुकीची समज सोडावी लागेल, तेव्हा स्वप्रभो शब्द कळेल आणि मग त्याच्याशी समाधी साधण्याचा विषय येईल. म्हणून समाधी ही तशी म्हटलं तर सोपं आहे का? तशी म्हटली सोपी नाही, तशी म्हटली तर सोपी आहे. चुकीच्या गोष्टी सोडल्या की सोपी आहे आणि चुकीच्या गोष्टी धरून बसलं तर अनंत जन्म गेले तरी अशक्य आहे. तर जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम. सुखिया जा